नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण MIDC मध्ये महाळुंगे गावाच्या कमानीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाला भरधाव आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वी जागीच मृत्यू झाला. या अपघाताबाबत रश्मी अशोक कौड यांनी उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयशर टेम्पो चालक दीपक रामभाऊ राठोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशोक परसू गौड हे पायी रस्ता ओलांडत असताना तळेगाव बाजूकडून चाकण बाजूकडे जाणाऱ्या एका आयशर टेम्पोनं त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात अशोक यांना अत्यंत गंभीर मार लागल्याने त्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला असून अपघातानंतर संबंधित वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. खेड व शिरूर तालुक्याच्या हद्दीवर पिंपळे जगताप हद्दीत भारत गॅस रिफिलिंगच्या प्लॅन्टमधून बाहेर पडणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ज्येष्ठ महिला रखमाबाई साकोरे वय वर्षे 60 यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक लक्ष्मण मारुती झेंडे हे गंभीर जखमी झाले. लक्ष्मण झेंडे हे ज्येष्ठ महिला साकोरे यांना रुग्णालयातून घरी घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली. चाकण शिक्रापूर रस्त्यावरून जात असताना पाठीमागून आलेल्या गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने क्रमांक MH12 HD 5213 या वाहनाने झेंडे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की साकोरे रस्त्यावर पडल्या आणि ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. झेंडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खेड तालुक्यातील वासुली गावाच्या हद्दीत लेबर म्हणजेच कामगार पुरवठ्यासंदर्भातील वादातून एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अक्षय दिनकर भोगाडे यांनी उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संदीप वावळे व विजय कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादीच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे. चाकण परिसरात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून 18,100 रुपये किमतीचा गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार बाळू ढुंदा मराडे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या 4 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथे आर्थिक फायद्यासाठी छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हजारो रुपयांची तयार दारू जप्त केली आहे. पोलिसांनी अंजनी आसमानतारा राजपूत, प्रियंका प्रद्युम्न राजपूत आणि प्रद्युम्न विठ्ठल राजपूत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आळंदीत बस स्टॉपजवळ गांजा ओढणाऱ्या 2 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. ओमकार विठ्ठल पंडित व अधिराज विठ्ठल पंडित या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आळंदी येथील योगीराज चौकातील बस स्टँडच्या मोकळ्या जागेत आडोशाला बसून आरोपी बेकायदेशीरपणे गांजा ओढत अंमली पदार्थांचे सेवन करताना रंगेहात पकडण्यात आले. खेड तालुक्यातील 3 रस्त्यांच्या 21 किलोमीटरच्या लांबीच्या कामासाठी 34 कोटी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली. पुणे ग्रँड टूर 2027 मध्ये असल्याने त्या टूरचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत हे रस्ते विकसित केले जाणार असून याचा फायदा खेड तालुक्यातील रस्ते विकास करण्यासाठी होणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. या मंजुरीसाठी त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे देखील आमदार काळे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील औद्योगिक पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पण गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि दुरावस्थेमुळे चर्चेत असलेला तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग अखेर एका नव्या प्रशासकीय निर्णयामुळे गती घेणार आहे. या 54 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी आणि त्याचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी हा प्रकल्प आता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे. यामुळे चाकण आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मागील अनेक वर्ष चाकणमधील महामार्गांच्या वेगवेगळ्या घोषणा आणि फुटकळ आश्वासने मिळत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हस्तांतरित करण्यात आले असून हा महामार्ग यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता. मात्र भूसंपादनातील अडचणी, निधीचा तुटवडा आणि इतर तांत्रिक कारणामुळे या महामार्गाचे चौपदरीकरण आणि सुशोभीकरणाचे काम रखडले होते. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे शासनाने मध्यस्थी करत हा प्रकल्प MSIDC कडे सोपवण्याचा निर्णय घेतला. वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन या 54 किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे.
उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग, चाकण चौक आणि शिक्रापूर येथील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर प्रस्तावित आहेत. तळेगाव एमआयडीसी, चाकण एमआयडीसी आणि रांजणगाव एमआयडीसी या 3 मोठ्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा मुख्य दुवा असल्याने कच्च्या मालाची वाहतूक जलद गतीने होणार आहे. या महामार्गावर दररोज हजारो अवजड वाहने, कंटेनर्स आणि कामगारांची वाहने धावतात. खड्ड्यांमुळे आणि अरुंद रस्त्यांमुळे येथे तासनतास वाहतूक कोंडी होत असते. MSIDC आता या प्रकल्पासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवून युद्ध पातळीवर काम सुरू करणार आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्ग आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गाला जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावरील प्रवास सुसाट आणि सुरक्षित होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष काम झाल्याशिवाय या भागातील जनतेला प्रशासनाच्या आणि मंत्र्यांच्या या पोकळ आश्वासनांवर विश्वासच राहिलेला नाही. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन आहे. या कामांच्या कंत्राटदार कंपनीबरोबर अंतिम करारावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा करार झाल्यानंतर संबंधित कंपनी प्रकल्पासाठी बँकांकडून कर्ज उभारणी करेल. पुढील 6 महिन्यात भूसंपादन होऊन या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, असे ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक MSIDC यांनी माध्यमांना सांगितले. तळेगाव चाकण शिक्रापूर प्रकल्प कसा असणार ते पाहूया. तळेगाव ते चाकण चौपदरी महामार्ग व उन्नत मार्ग, चाकण ते शिक्रापूर 6 पदरी महामार्ग, एकूण लांबी 53.2 किलोमीटर, एकूण खर्च 6,150 कोटी रुपये, भूसंपादनाची आवश्यकता 38.79 हेक्टर. अवघ्या काही दिवसांवर लग्नाची तारीख असताना होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव केतन अग्रवाल असे असून तो चाकण व पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. काही दिवसातच केतनचा विवाह उदयपूर येथे मोठ्या थाटामाटात होणार होता. विवाह सोहळ्यासाठी आलिशान विला बुक करण्यात आला होता. पाहुण्यांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कुटुंबीय लग्नाच्या तयारीत व्यस्त असतानाच या दुर्घटनेने आनंदाच्या वातावरणावर दुःखाची छाया पसरली. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त केतनने गुरुवारी सकाळी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाण्याचा बेत आखला होता. दोघेही किल्ल्यावर पोहोचल्यानंतर परिसरातील विविध ठिकाणी फिरत होते. निसर्गरम्य वातावरणात फोटो आणि व्हिडिओ काढत वाढदिवसाचा आनंद साजरा केला जात होता. याच दरम्यान किल्ल्यावरील एका कड्याजवळ फोटो काढताना केतनचा अचानक तोल गेला. निसरडा झालेल्या पृष्ठभागावरून तो सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला. घटना घडताच सोबत असलेल्या तरुणीने आरडाओरडा करत मदतीसाठी हाक दिली. परिसरातील पर्यटक आणि स्थानिक नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. यानंतर लोणावळा पोलिसांना, मावळ वन्यजीव पथकाला तसेच शिवदुर्ग मित्र आपत्कालीन बचाव पथकाला माहिती देण्यात आली. बचाव पथकांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. घनदाट झाडी, अवघड भौगोलिक परिस्थिती आणि खोल दरीमुळे बचाव कार्याला मोठे आव्हान निर्माण झाले होते. सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर केतनला दरीतून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या घरात काही दिवसांनी लग्न सोहळ्याची लगबग आणि मंगलधून ऐकू येणार होती, त्या घरात आता शोककळा पसरली आहे. आई वडिलांचा लाडका मुलगा, बहिणीचा आधार आणि आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या उंबरठ्यावर असलेला केतन एका क्षणात सर्वांना कायमचा सोडून गेला. दरम्यान या प्रकरणाची नोंद लोणावळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. केतन याचे वडील विशाल अग्रवाल हे चाकण आणि पुणे जिल्ह्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. केतन देखील याच व्यवसायात कार्यरत होता. जागतिक स्तरावर साजरा करण्यात येणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खेड तालुक्यातील विविध शाळांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मांजरेवाडी मलघेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये आमदार बाबाजी काळे व जिल्हाप्रमुख रामदास आबा धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. राजगुरुनगर तालुका खेडगावच्या हद्दीत बाजारपेठेतील जंगम नावाच्या सोने चांदीच्या दुकानात खरेदीसाठी काही जण आले. एक अनोळखी महिला निळ्या रंगाच्या स्कार्फने तोंड बांधलेले, चॉकलेटी रंगाची साडी, हातामध्ये हिरव्या बांगड्या असलेली लबाडीचे इराद्याने 1,50,000 रुपयाचे किमतीचे एक 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी करून चोरून नेले. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील सायगाव येथे शेणगत पांगवण्याचे काम सुरू असताना झालेल्या वादात तुंबळ हाणामारी झाली. 2 महिलांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चाकण औद्योगिक क्षेत्र, पुणे महानगर, पिंपरी चिंचवड शहर, आळंदी नगर परिषद तसेच परिसरातील 19 गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भामा आसखेड धरणातील जिवंत पाणीसाठा केवळ 29.40% आलाय. जास्कमाड धरणाची स्थिती बिकट झाली आहे. खेड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने आणि जलस्रोतांनी तळ गाठल्याचे पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. तालुक्यातील 17 गावांमधील तब्बल 111 वाड्या वस्त्यांवर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून सुमारे 27,000 नागरिकांना सध्या 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. चाकणमधील मच्छी मार्केटमध्ये 24 तासांपासून एक मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला. इंडोनेशियातील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित वर्ल्ड फिजिक्स गेम्स या नैसर्गिक शरीर सौष्ठव स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत खेड तालुक्यातील पाईट रौंधळवाडी गावचे सुपुत्र सुधीर दत्तात्रय रौंधळ यांनी क्लासिक फिजिक्स या कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक मिळवून वर्ल्ड चॅम्पियन झालाय. कोयाळे येथील मॉडेल स्कूलच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत. शाळा चालू झाल्या पण काम अजून पूर्ण झालेले नाही. कामाचा दर्जाही बरोबर नाही. कोयाळे शाळेला भेटी दरम्यान जिल्हा परिषद गटनेते विजयसिंह शिंदे व पंचायत समिती सभापती विद्या मोहिते यांनी परकड भूमिका मांडताना मॉडेल स्कूलच्या कामांची चौकशी करणार असल्याचे सांगितले. चाकण राक्षेवाडी ते काळूस या बहुचर्चित रस्त्यावरील मनशक्ती आश्रमाच्या पुढील भागापासून ते चाकण शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालय या दरम्यान सुरू असलेले 600 मीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण काम वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत आहे. काही नागरिकांच्या मते स्थानिक शेतकरी यांच्या हस्तक्षेपणामुळे कामाचा वेग मंदावलाय, तर काहींनी यासाठी ठेकेदारास जबाबदार धरले. याच रस्त्याच्या कामावरून मागील अनेक दिवसांपासून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत. याच एकूण पार्श्वभूमीवर रस्त्यावर राहणारे लोकप्रतिनिधी, स्थानिक शेतकरी व राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. मी विजय विठोबा दाडगे, स्थानिक शेतकरी आहे. जो काय शेतकऱ्याविषयी जो काही गैरसमज पसरवण्यात येत आहे तो चुकीचा आहे. आत्तापर्यंत हा रोड चालू होता, आम्ही आमच्या जागेतून दिलेला आहे, पण प्रत्यक्षात हा रोड साईडने जो 1015 आणि 1022 ह्या गटाला खेटून गेलेला आहे, तर तो बी रोड खुला करण्यात यावा. आणि जो काही कमी पडेल तुम्ही आम्ही द्यायला तयार आहे. पण आता म्हणजे सांगायला की शेतकरी आडवित्यात, शेतकऱ्यांनी रोडवाले हे करतात, ठेकेदाराला दम देतात, तर हा तसा काही प्रकार नाही आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की जे इथून गटर पावसाळे गटरे गेलेले त्याच्याबरोबर न घेता रोड साईडला दाबला तर सुरक्षित आणि चांगलं भक्कम होईल. आणि जे काय सहकार्य लागतं आम्ही शेतकरी द्यायला तयारच आहे. आता काही ठिकाणी झाल्यावर रोड वाकडा तिकडे झालेला आहे, सापासारखा तसला काही प्रकार झालेला नाही. काय रोड हा सरळ आहे फक्त. आणि जे लोकांनी मांडलेलं आहे त्या लोकांनी इथं काही संबंध नाही. जेव्हा आम्ही आमच्या तक्रारी त्यांना मांडायला जातो तर ते सांगतात इथं PWDचा विषय आहे. तर मग PWDचा संबंध आहे तो PWD, शेतकरी आणि ठेकेदार आम्ही बघून येऊ ना. जर आमच्या अडचण तुम्हाला निवारण करायचं नाही ना तर तुम्ही याच्यात लक्ष टाकू नका. आणि काय चुकीचं दिसते ना आम्हाला सांगा, नाही तर आम्ही तरी दाखवतो की तुम्ही कुणाला अभय देता, कुणाला संरक्षण देता, की ज्याच्यापासून गावाला 1 रुपयाचा फायदा नाही. जे मनशक्ती आश्रम आहे ते चुकीच्या कंप्लेंट देते. आमच्या जागेत रोड गेला आहे, त्यांच्या जागेत रोड जायचा विषयच नाही. आता ज्या जागे मी उभा आहे तो 423 गट नंबर आहे. आणि 423 गट नंबर हा माझा इथपर्यंत आहे. मी इथून पडेल रोड आहे, तरी पण आता मी माझ्या वैयक्तिक जागेतून 4 गुंठे जागा गेलेली. त्याच्याविषयी आम्हाला काय त्याचं हे नाही. पण आमचं म्हणणं काय आहे की जो वाढीव रोड होणार आहे, जो आपला शासनाचा रोड आहे तो पहिला मोकळा करून घ्यावा. की त्याच्या पुढं पत्रे मारलेले काय प्रत्यक्ष मोजणी करून घ्यावा. आमची काही हरकत नाही. जो आता 1022चा जो माझा गट नंबर आहे ते इकडे पत्र लावत. माझं म्हणणं आहे की बाबा जे शेजारचा गट आहे त्याच्यातून रस्ता नेण्यात यावा. और आता जे पोलचे काम होते, जे पोल काढून जे आमच्याच जागेमध्ये पलीकडे घेतलेले आम्ही पोल बी काढून टाकले, पोल बी आमच्या जागेत घेतल्यात. तरी पण लोक म्हणतात की आम्ही शेतकरी म्हणतात की अन्याय करतो म्हणून. आमच्या वैयक्तिक जागेतून हा रस्ता यावा. तिथं 712 आमच्या नावावर या अजूनही त्याचं कुठेही पेट नाही. याचा काहीच नाही, रोडची कुठं नोंद नाही, काही नाही. तरी आम्ही एवढं सहकार्य करतोय. आणि तरी म्हणतो की शेतकरी त्रास देते म्हणजे आम्ही कोणाला त्रास दिला नाही, नेले जाऊ दिला का कोणाला त्रास आम्ही. हो होते चांगलं होतं ना, होऊन दे ना, करा तुम्ही काम. महत्वाचं ते का नाही रोड घ्यावा ना. तुमच्याबाबत खोटी अफवा पसरवली जाते की स्थानिक शेतकऱ्यांनी रस्ता अडवलाय. टोटल खोटी, सगळी खोटी. आता यांचं काय कारण आहे का काय तुम्ही सांगा. आता हा रस्ता इथून
हा चाललाय इकडं, आम्ही आमची पदरची जागा देतो यांना, तरी आम्हाला त्रास कशामुळं मग निलेश भाऊ खरं आहे का खोटे? आमच्यावरती आम्ही शेतकरी, आम्ही प्रॉपर शेतकरी, आमच्यावरती टीका होती कशासाठी? मग ही? आम्ही का सहन करायचे? आम्ही एवढं सहकार्य करतो यांना. आतापर्यंत आपण भाट्या भरपूर सहकार्य केलेलं आहे. भरपूर सहकार्य केलेले. आम्ही आमची रोड वावर पडीक ठेवून काय त्यातून रोड काढून दिलेला आहे. ते काम चांगल्या दर्जाचं व्हावं, लवकरात लवकर लोकांच्या अडचणी दूर व्हावं, ह्या दृष्टीने आम्ही एवढे सगळे प्रयत्न केलेले आहे. पण तरी पण आमच्याविषयी जेव्हा चुकीचे अफवा पसरवले होते तर त्याची सहनशा व्हावं. काय आमचं सहकार्य काय म्हणजे रोड आहे तर चांगलं आहे. काय आम्ही टोटल धाडगे, सगळे मिळून धाडगे. आम्ही त्यांच्याकडे आम्ही वारंवार मनशक्ती वारंवार त्यांच्याकडे आम्ही जाऊन विनंती केली त्यांना, आम्हाला फक्त जुना रस्ता आमचा काढून द्या. नाही, त्याला विरोध केला त्यांनी. ते आता गरजेचं आहे, पण त्यांची काही नुकसान नाही ना, काही नुकसान नाही. आमचा फायदा होतोय. आमचा फायदा म्हणजे सगळ्या धाडग्यांची शेतीला रस्ता होतोय. शेतीसाठी आम्हाला कुठं बांधकाम करायची नाही, काही नाही, फक्त शेतीसाठी रस्ता द्या. तो बी रस्ता होता पहिल्या पूर्वीचा रस्ता आहे, पायवाट होती, तरी पण त्यांनी खुला करून द्यावा. मग आमच्याला शेती तरी करता येईल, कमीत कमी ट्रॅक्टर नेता येईल ना, शेती करता येईल ना. तरी पण ते आम्हाला काय नेऊन देत नाही, काय करून देत नाही. रस्ता नाही, फक्त आम्ही विनंती करतो, आम्हाला फक्त रस्त्यापुरतं एवढीच जागा द्या ना, बाकी सगळी आमचीच आहे ना. ही रस्त्याची बऱ्याच दिवसापासून काम चालू आहे, परंतु रस्ता काही व्यवस्थित प्रकारे होत नाही. ठेकेदार आणि प्रशासन याच्यात काही मिली बघत आहे का काही कळत नाही. ड्रेनेजचं काम, येणाऱ्या जाणाऱ्यांना मुलांना होणारा जो त्रास हा आता 1.5-2 महिने कंटिन्यू चालू आहे. लोकांची सारखी कंप्लेंट येते, हे होत नाही ते होत नाही. त्यामुळे वेळोवेळी लक्ष देऊन हे काम काय पूर्ण होत नाही. ड्रेनेजचं मध्ये एक माणूस गाडीचा खाली गेला होता आणि हे वारंवार काही ना काही होत असल्यामुळं प्रश्नाचं आपल्या नागरिकांनाही भरपूर त्रास होत आहे. तरी याचा पूर्णपणे व्हावा एवढं हे मला वाटतं. गेली 2 महिने रस्त्याचं काम चालू आहे. तसं जर पाहिलं तर हा 3 वर्ष आले रस्ता मंजूर झाला होता. याच्यामध्ये रस्ता चालू झाल्यापासून तर आजपर्यंत एवढं राजकारण झालं. पूर्णपणे शेतकऱ्यांना चुकीचं सांगितलं जातं, लोकांना सांगितलं चुकीचं जातं. आमचं एक म्हणणं असं आहे की शेतकऱ्या कुठल्या प्रकारची ज्यांची जागा आहे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि जो आहे तो रस्ता पण झाला पाहिजे, लोकांना रस्ता पण मिळाला पाहिजे. आणि रस्त्याचं काम जर पाहिलं तर पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. 8 दिवस झालं तर ज्या साईडपट्टीने काम चालू केलं 2 इंच रस्ता खाली गेला. रस्त्याचे जर चेंबर पाहिले 2-3 इंच खाली गेले. यापूर्वी अपघात झाला होता, एक माणूस त्या चेंबरमध्ये गेला होता. तर माझी आणि वेळोवेळी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिंदे असेल पवार असेल यांच्याकडे कंटिन्यू पाठपुरावा केला, पण कुठलाही रिस्पॉन्स नाही. कॉन्ट्रॅक्टर आणि जे अधिकारी आहेत सार्वजनिक बांधकामाचे हे पूर्णपणे मिली बघत आहे. एक त्यांना 100 फोन केले तरी फोन उचलायचा नाही. आणि आज शाळेच्या 4-5 हजार विद्यार्थी ह्या भागात, इकडं नाही का विद्या व्हॅल्यू शाळा आहे, आगरवाडी आहे, पुढं कॉलेज आहे. रस्त्याचं काम चालू असताना बसमध्येच थांबतात. विद्यार्थ्यांना उशीर होतोय, ताटकळावं लागतं एका जागी. तर माझी एवढी विनंती आहे प्रशासनाला, लवकरात लवकर रस्ता पूर्ण करा आणि कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. ही पहिली भूमिका आमची आहे, कारण ज्याचं जातं त्यालाच कळतं. आता काही जण चुकीचं सांगतात की हे करतात ते करतात, आमचं असं अजिबात मत नाही. आमचं एकच म्हणणं आहे, रस्ता चांगला झाला पाहिजे आणि रस्त्याचं काम क्वालिटी झालं पाहिजे. आणि आम्ही तसं बांधकाम विभागाला पत्र दिलं आहे की ते रस्त्याची चौकशी करा. तुमचा दर्जेदार किती, इस्टिमेटमध्ये कसा आहे, काय क्वालिटीचा तो रस्ता झाला आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा पाणी पण मारत नाही. पहिली गोष्ट, आज तुम्ही बघताय पूर्णपणे रस्ता उखडला आहे, खड्डे पडल्यात, तुम्ही तर व्हिडिओमध्ये दाखवसानच. तर माझी कुठं कुठं खड्डे पडले तसे निकृष्ट दर्जाचं तो का ते समोर कॉलेज पस आहे ना, साधारणतः एक पॅच अख्खा संपूर्ण उखडलाय. तो 2 इंच रस्ता खाली गेलाय. तर आपण पण दाखव त्याचं काम किती क्वालिटीचं आहे, त्याला ब्लॅकलिस्टला टाकलं पाहिजे. कोणी ठेकेदार? वाळूंज म्हणून आहे, किरण वाळूंज म्हणून आहे. आणि चाकण राक्षवाडी रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने PWनी केलेले नाही किंवा चेंबर पण चांगल्या पद्धतीने बसवलेले नाही. इथे ॲक्सिडेंट वगैरे होतात किंवा शाळेच्या बसला जाण्याचा खूप मोठा नाही का ट्रॉफिक होतं. आणि कालसुद्धा मी स्वतः जाताना माझ्या गाडीवरती एक वायर पडली, ती घातक आहे. तरी ह्या रस्त्याचे काम PWनी चांगल्या पद्धतीने केलेले नाही. तर माझी अशी कळकळीची विनंती आहे, सर्व नागरिकांची विनंती आहे, हा रस्त्याचं काम लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे.
समजून घ्या. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुमच्या माणसाचं रेकॉर्डिंग आहे. ते म्हणले नाही नाही अजिबात गट्टूला हात लावायचं नाही. अहो गट्टूला हात नाही लावायचं, मग काय आमच्या वावराने रस्ता घालता का? काय संबंध तुमच्या कोणाचं बोलायचं? नगर परिषदेची आता पीडब्ल्यूच्या ताब्यात रोड आहे का नाही? मग पीडब्ल्यूला आम्ही बघून घेऊ. आमची जर कारण सांगायला गेलं तर नाही, आमच्या हातात ताब्यात नाही. नगरपालिकेचा काही संबंधित नाही. मग जर नगरपालिका संबंधित तर मग नगरपालिका याच्यामध्ये बोलायचंच नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेशकर. आज आपण चाकण काळूस रस्त्यावर आहे. जिल्हा मार्ग रस्ता आहे हा. या रस्त्याचं काम गेले कित्येक वर्ष प्रलंबित होतं. ते आम्ही जवळजवळ 8 टप्प्यात पूर्ण केलं आणि हा शेवटचा 8वा टप्पा आहे. तर यामध्ये स्थानिक जे शेतकरी त्यांचं यापूर्वी खूप सहकार्य होतं. शेवटी कसं आहे, ज्याची जागा जाती त्याला कळते. मागही आपण बघितलं असेल 2 वर्षापूर्वी माझ्या घरापुढेही काही लोकांनी जाणीवपूर्वक खड्डा खाल्ला. नंतर कळलं की माझी जागा त्या तत्कालीन शिव म्हणले, अरे तुमची तर जागा सगळी येणे जागा आहे. आणि मग PWDनी त्या ठिकाणी रस्ता केला. पुढं जो आमचा काही वाद नाही आहे आश्रमाबरोबर, मनशक्ती आश्रमाबरोबर, त्यांनी चांगल्या प्रकारे प्रयोग करतात, काय करतात, आपलं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. 40 वर्षापूर्वी ह्यांना काँग्रेस सरकारने जागा दिली होती. मात्र ते सरकार बदलतं तसं त्या सरकारच्या बाजूने बोलतात. त्यांनी जे पत्रे मारले त्यावेळेसही या सगळ्या सहकार्य शेतकऱ्यांनी केलं. ते म्हणले की बाबा आम्ही फक्त आत्ता मारतो कारण की त्यांचे 18 सिलेंडर चोरीला गेले. ते आम्ही सहकार्य केलं. दुसरी गोष्ट, त्यांनी त्यांचीच मोजणी केलेली सरकारी. त्या सरकारी मोजणीमध्ये त्यांचं सरकारी रस्त्यावर जो जुना रस्ता आहे, फेरफार क्रमांक 13055 जो आहे, त्यातला 12 नंबरचा जो रस्ता आहे ना, त्या रस्त्यावर त्यांचंच अतिक्रमण आहे. ते काढत नाही, काय नाही. आणि काय होतं, ते डायरेक्टली त्यांच्या हातवरपर्यंत ते मंत्र्यांक जातात आणि मग कुठंतरी अजून मोठमोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांक जाऊन अन्याय करतात. आज ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय, आमच्या इथून गटर लाईन गेली, हे तुम्हाला सांगतो. वरच्या सगळ्या गटर लाईनचं दाडग्यांना आम्ही 10 वर्षापूर्वी विनंती केली की इथून फक्त पाणी जाऊ द्या, रोडनी सगळं सांडपाणी चालले. त्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ते काम त्यावेळेस करून दिलं. आजही त्यांनी पावसाळी गटर केले. त्या पावसाळी गटरला पण त्यांचं मोठं सहकार्य भेटलं. लाईटचे पोल त्यांच्याकडून आहे. काल 2 जे पोल कॉन्क्रीट रोडमध्ये होते, ही सगळी जागा ह्या सगळ्या धाडगे परिवारांनी सहकार्य करून दिली. त्यांचं काय म्हणणं आहे की आमच्या जागेतून रोड करून देतोय, पण तुम्ही सरकारी रोड आहे ना, किती वर्ष, आज आता 40 वर्ष झाली यांच्या त्या वहिवाटी होत्या, ह्यांचीच जनावरं त्या गायरानात चरायची, हे गायरान होतं. तर तुम्ही तो रस्ता खुला करा. दुसरी गोष्ट, हा रस्ता कमी जास्त असं काही लोक सोशल माध्यमात बोलतात किंवा काहीतरी टीकाटिप्पणी करतात. माझं जाहीर आव्हान आहे, हे शेतकरी पण इथं, की तुम्ही मांजरे कोपरा ते राक्षेवाडीपर्यंत रस्ता मोजावा. तुम्हाला आता मी थोडक्यात एक वस्तुस्थिती सांगतो की मांजरे कोपरा ते मनशक्ती आश्रम म्हणजे विद्याधाम सोसायटीपर्यंत रस्ता 12 मीटरचा आहे रुंदीचा. त्याच्या पुढं रस्ता आता ह्यांच्या इथून दाडग्यांच्या इथून तर आपल्या चाकण महाविद्यालयापर्यंत 9 मीटरचा रस्ता आहे. चाकण महाविद्यालय ते आगरवाडीपर्यंत 6.5 मीटरचा रस्ता आहे. आगरवाडी गावठाणात 6.5 मीटरचा रस्ता आहे. तिथून पुढं राक्षवाडी भामा नदीपर्यंत 6.5 मीटरचा रस्ता आहे. म्हणजे ज्या त्या शेतकऱ्याला प्रत्येकाला जो जशी सहकार्य करेल तसं आपण करून हा रस्ता विकसित केलेला आहे. आणि ज्यांना काय ह्यांच्यावर आरोप करतात या शेतकऱ्यांवर, ज्यांनी स्वतःचं म्हणजे ताटातलं दिलं, त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करतात ना, मला त्यांना आव्हान आहे की तुम्ही आता नगरपालिकेमार्फत किंवा PWD मार्फत एकदा रस्त्याची मोजणी करा. हा रस्ता 1931ला जी जनता शिक्षण संस्था आहे त्यांनी ज्या बॉम्बे चर्च काउन्सिलकडून जेव्हा हे काय केलं कागद, त्यावेळेस फक्त फुटपाथ म्हणून इंग्रजांच्या काळातला रस्ता होता. आणि तो रस्ता सगळा इकडून आहे. 72ला जेव्हा रोजगार हमीच्या मध्ये काम झालं त्यावेळेस तो रस्ता बाबा इकडून मोठा डोंगर होता, मशिनरी नव्हत्या म्हणून तो इकडे शिफ्ट केला. त्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं. आणि आंबेठाणला हा रस्ता सुरू होतो बांबुलीपासून केंदूरपर्यंत. आंबेठाणला आपले जे काही ब्राह्मण काका आहेत तिथं, त्यांनी जेव्हा तो बायपास काढला त्यांना 1 कोटीच्या वर पैसे दिलेत, म्हणजे 9 लाख रुपये गुंठा काढला. ते आंबेठाण गाव आहे, हे चाकण नगरपालिका आहे. इथं या शेतकऱ्यांना जर 15 लाख रुपये PWD देत असेल, शेतकऱ्यांचं सरकार आहे, द्यावं 15 लाख रुपयांनी. बाकी माझ्यावर तर व्यक्तिगत खूप टीका केलं की यांच्या घरापाशी काय आहे. मी तर चॅलेंज देतो, तिथं या आणि 11 मीटर 12 मीटर तुम्हाला तिथं भरून दाखवतो. आणि पहिला रस्ता मंजूर साहेब हा होता फक्त 5.5 मीटरचा. तो मी स्वतः त्यांना म्हटलं की करून घ्या तुम्ही मोठा. गटर लाईन झाली, पाण्याची लाईन झाली, पथदिवे झाले, इलेक्ट्रिकचं सगळं काम आम्ही केले. त्यामुळं आमची विनंती एवढीच आहे की बोलताना काही लोकांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. आपल्याला लोक ऐकतात ते आपण काय करतोय काय नाही, विनाकारण हुरळून जाऊन असे जर या स्थानिक शेतकऱ्यांवर कोणी बोलत असेल तर बरोबर नाही.
आगरवाडीतही तुम्ही जा, तिथंही चांगल्या प्रकारे काम केलं, तिथल्या लोकांचं सहकार्य केलं, कुठेही कधी वाद नव्हता, इथंही वाद नाही. परंतु ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारी रस्ता उघडा करा. आणि आमची विनंती मनशक्ती आश्रमाला, आपण मोठमोठ्या ठिकाणी जाता, तुम्ही पाण्याची जी टाकी आगरवाडीला झाली किंवा इकडं कातकरी वस्तीत झाली, ती तर बरोबर डोंगरावर होत होती, अर्ध्या गावठाणाला फायदा झाला असता, ती करून नाही दिली. महात्मा फुले नगरची दुसरी अंगणवाडी आहे, ती जागा म्हटलं 1 गुंठ्याची घ्या, त्यालाही तुमचा विरोध आहे. मग तुम्ही सामाजिक कार्य नक्की गावात करताय काय? तुम्ही आधी जनतेच्या जी काही गरजेची गोष्टी आहे त्यासाठी सहकार्य करावं. आमचा तुमच्यावर कुठलाही आक्षेप नाही, विरोध नाही. तुमची झाडं बिडं याला सगळ्याला सहकार्य आहे, परंतु जे काही गरजेचं आहे आता ते तुम्ही केलं पाहिजे. सरकारी रस्ता तुम्ही मोकळा करून द्या. बाकीच्यांवर टीका करणे किंवा खोटे गुन्हे करणे पोलीस स्टेशनला जाऊन, हे तुमचं सगळं जनतेने बघितलंय. आता काही लोक तुमच्याकडून पाण्याची लाईनलाही तुम्ही विरोध केला, म्हणजे जे आगरवाडीला पाण्याची लाईन आहे त्यालाही मनशक्ती आश्रमाने विरोध केला. तेही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इकडून सगळ्या गटर लाईन आहे, मध्य प्रदेशला तसं झालं, गटर लाईन आणि पाण्याच्या लाईन एक नको व्हायला, म्हणून म्हटलं बाबा आतून जाऊ द्या, त्याचं कनेक्शन तुम्हाला घ्या. तरी ती लोक आहे ना इतकी मस्तवालपणे बोलतात आणि म्हणतात की आमचं डायरेक्ट वर आहे, आम्ही तिकडं जाऊ आणि करू. म्हणजे हे नगरपालिकेलाही जुमानत नाही, कोणाला जुमानत नाही, लोकांना जुमानत नाही. मग हे नक्की करतात काय हे बघावं. आणि टीकाकारांनी टीका जरूर करा, परंतु वस्तुस्थिती जाणून घ्या. काहीतरी खोटं नाटं बोलून तुम्ही जनतेला एकदा दिशाभूल कराल, वारंवार होणार नाही. ही आज सगळे शेतकरी आहेत, यांचं योगदान आहे, यांचं मी आभार मानतो. आणि जनतेला एवढं गाव देतो की प्रशासनाने कसाही त्यांच्या पद्धतीने कायद्यात चांगल्या प्रकारे रोड करावा. धन्यवाद. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 20 जून 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, यांची आवक दिवसेंदिवस घटतच चाललेली आहे, परंतु बाजार भावसुद्धा आहे तसेच आहे. आज रोजी कोबी असेल, कोबी 18 ते 20 रुपये किलो आहे. फ्लावरसुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे. वांगी 25 ते 28 रुपये किलो आहे. टमाटे असेल, टमाटे 30 ते 35 रुपये किलो आहे. कारलेसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. गवार असेल, गवारी 50 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 22 रुपये किलो आहे. डांगर भोपळा असेल, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे. शेवगा 40 ते 45 रुपये किलो आहे. मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. दोडकासुद्धा 50 रुपये किलो आहे. शिमला मिरची असेल, शिमला मिरचीसुद्धा 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 80 ते 90 रुपये किलो आहे. वालवर असेल, वालवरचे भाव थोडे आज कमी झालेत. वालवर 80 ते 90 रुपये किलो आहे. चवळीसुद्धा 30 रुपये किलो आहे. तोंडलीसुद्धा 25 रुपये किलो आहे. राजमा असेल, राजमासुद्धा 90 ते 100 रुपये किलो आहे. पावटा असेल, पावटा 70 ते 80 रुपये किलो आहे. भेंडी 40 ते 50 रुपये किलो आहे. गाजर 25 ते 30 रुपये किलो आहे. घोसाळेसुद्धा 30 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे बीट असेल, बीट 30 रुपये किलो आहे. काकडी 30 ते 35 रुपये किलो आहे. पापडीसुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे. वाटाणा 100 ते 110 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 25 ते 30 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीरसुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापूसुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.